कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणालात तुम्ही? माझ्याऐवजी जर तुम्ही गेला असता तर बरं झालं असतं। आज बोलले पण मी तुम्हाला बजावून ठेवते हा। परत जर असं बोललात ना तर गाठ माझ्याशी असेल। मी बोलणारच नाही तुमच्याशी। कळतंय का मी काय बोलतेय ते? की बायकोच्या शब्दाला किंमतच नसते असं समजून सोडून देणार आहात तुम्ही? अथर्व, आज वेदाच्या शाळेत जे काही झालं त्याचा विचार करतोयस ना? आय नो, पण डोंट वरी, मी आहे ना। मी वेदाला घेईन समजून, आणि जोपर्यंत मी इकडे तोपर्यंत you don't need to worry about anything. Trust me. You know, तू जसं अंबिकाच्या खूप जवळ होतास, ती मी तशीच होते। आजही एक क्षण जात नाही जिकडे मला अंबिकाची आठवण येत नाही। इवन वेदामध्ये मला अंबिकाच दिसत राहते। मगाशी तू म्हणालास की अंबिकाच्या जागी जर तू असतास तर बरं झालं असतं। मला फक्त एवढंच वाटतं की ऑलरेडी देवाने वेदाकडून तिच्या आईचं प्रेम हिरावून घेतलंय, पण आता मी तिच्या बाबांचं प्रेमही हिरावून घेताना नाही बघू शकत। सॉरी, पण मला अजिबात पटलं नाही की तू हे बोललास। I cannot afford to lose you. I cannot. वेदापासून मी तिच्या बाबाचं प्रेम कधीच लांब जाऊ देणार नाही। Trust me. माय लांब हो माझ्या नवऱ्यापासून। माया, खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप। आणि मला जरा एकटं बसायचंय। या, आय नो, मी झोपते। फक्त एकदा चेक करते वेदा झोपली की नाही। तिला झोपण्या अगोदर दूध प्यायची सवय ना, तेवढं देते आणि जाते। तुम्ही काय करताय किचन मध्ये? बायको, आज घरातल्या सगळ्यांना माझ्याकडून पार्टी। अरे वा वा वा, तुम्ही देताय? पण कसली पार्टी? लिंबू सरबताची। पण कशासाठी? बायको, तुझ्यासाठी। जो तोंड भाजलं होतं की नाही, म्हणून मी विचार केला की लिंबू सरबताने तुला जरा थंड वाटेल। तुमच्या डोक्यात कधी काय येईल ना, काही सांगताच येत नाही, नाही? अगं सरबत पिऊन तर बघ, एकदम फर्स्ट क्लास झालाय। पण हे लिंबू आणले कुठून? ते झालं असं की घरातल्या घरात मी वॉक घेत होतो, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात, प्रत्येक कोपऱ्यात मला लिंब सापडली। अशी एकूण टोटल मला 20-22 लिंब सापडली, ती मी आणली। तू सरबत पिऊन बघ, एकदम फर्स्ट क्लास झालाय। मी घरातल्या सगळ्यांना देऊन येतो। हा,
भाजलं. सगळं काय व्यवस्थित झालं होतं, पण ना तुमच्या नवऱ्याने सगळी वाट लावली. मदन, जी बाई. कुठे होतास तू? दुपारपासून दिसला नाहीस. हे माझं महत्वाचं काम होतं, तिकडे गेलो होतो. मग सांगून नाही जात आहेत? केवढी भांडी पडलेत. आवरून घे चल. बापरे, परत चटका. नाही नाही नको, सांगतो मी फिरायला. त्याला कशाला? तो दुसरं काम करतोय, तू कर. बरं आहे का ग तुला? औषध वगैरे देऊ का काही? नाही. वेदाला रात्रीची झोप लागत नाही. तिला आईचं प्रेम हवंय म्हणे. आईचं प्रेम नाही, पण झोपेच्या गोळ्या टाकल्या त्या दुधात. आता ती युजलेस विदा रात्रभर गाढ झोपेल आणि घरातल्या सगळ्या डम माणसांना वाटेल की माझ्यामुळे निवांत झोपली आहे. कायमचीच झोपवते हिला. माया, अनन्या, काय? अगं वेदाला दूध प्यायची सवय आहे ना, म्हणून तिच्यासाठी दूध घेऊन जात होते. त्याची काही गरज नाहीये. का? मी दिलंय वेदाला दूध. आणि तिला झोप येण्याची ना तू काळजी करू नकोस. अंबिका वहिनीची अंगाई आहे ना, तिला गाढ झोप लागते. सो नाव गो अँड स्लीप. गुड नाईट. गुड नाईट. वाह वाह, माझी झोप उडवून किती मस्त शांत झोपलीस का? आईला जाऊन 1 वर्ष झालं तरी तिची अंगई ऐकतेस. नाही तुझी झोप उडवली ना तर नावाची माया नाही. झोपलीस काय? काही ऐकतेस काय? ही तुझ्या आईची अंगाई आहे ना. आता बघते अंगाई कशी ऐकतेस आणि माझ्याशिवाय झोपतेस कशी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.